आयारामांना पायघड्या घालत असताना भाजपनं निष्ठावंतांना डावललं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. काही ठिकाणी मोजके असे निष्ठावान होते की ज्यांनी बंड केलं आणि आता भाजपला नाकी 9 आणलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यापैकीच एक आहेत चिंचवडमधले राजेंद्र गावडे. सरदार गावडे म्हणून या सगळ्या परिसरामध्ये गावडे कुटुंब हे ओळखलं जातं. नेमकं निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काय चिंचवड गावामध्ये लिंक रोड हा जो सगळा परिसर आहे त्याच्यामध्ये बदल झाला आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार. तुमचं तिकीट कापल्यानंतर काही जणांना खूप आनंद झाला होता. काही जण तुमच्यासारखे जे होते ते शांत बसले, बंड करायचं असं ठरवलं नाही. तुम्ही तुमचा फॉर्म ठेवलात. आता काय परिस्थिती आहे? मी फॉर्म ठेवला त्यावेळेलाही मला माहिती होतं की मी जिंकणार आहे आणि आजही मला माहिती आहे की ही निवडणूक मी जिंकणार आहे. आणि आजची परिस्थिती ही आहे की गेल्या 10 दिवसामध्ये दिवसेंदिवस माझा पाठिंबा वाढत आहे आणि माझं मताधिक्य वाढत चाललं आहे असं मला वाटतं. काय कारणं आहेत यामागची? कारण की चिंचवड गाव म्हटलं तर तसं संघ भाजप याच्याशी नाळ जोडलेला हा सगळा तुमचा भाग आहे आणि तिथं मग तुम्हाला डावलणं, तुमचं बंड करणं हे काय मॅटर करतं नेमकं? माझी सुद्धा नाळ तिथंच जोडलेली आहे, बरोबर आहे. आणि मी त्या पक्षाचा नगरसेवक मागच्या काळात होतो. मी माझ्या कामाने भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी प्रतिमा उंचावली होती आणि माझ्याकडे पाहताना भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक काम चांगलं करतो या दृष्टीने पाहत होतं. माझीही आज भाजपशी आणि संघ परिवाराशी नाळ जोडलेलीच आहे. या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मी माझा फॉर्म ठेवला त्यावेळेला प्रत्येक नागरिकाची प्रतिक्रिया अशी होती की तुम्ही फॉर्म ठेवलात हे खूप बरं झालं, कारण मागच्या काळामध्ये महापालिकेचा सदस्य म्हणून त्यानंतर प्रशासन काळात ही लोक माझ्याशी संपर्क करायची आणि मी आमदार निधीमधनं खूप कामं माझ्या प्रभागात केली. म्हणजे छोटं काम जरी असलं तरी लोक मला फोन करायचे आणि मोठे प्रकल्प तर मी माझ्या प्रभागात खूप केलेले आहेत. त्यामुळे जी नाळ संघ परिवार भारतीय जनता पक्ष त्याच पद्धतीने प्रत्येक मतदाराशी प्रत्येक नागरिकाशी माझी नाळ जोडली होती. त्यामुळं हा विजय मला खूप सोपा वाटतोय आणि म्हणूनच मी माझी उमेदवारी ठेवली. तुम्हाला विजय सोपा वाटतोय, पण मला प्रश्न असा पडतो की मागच्या टर्ममध्ये म्हणजे 2017ला निवडून आल्यानंतर जर आपण रिपोर्ट कार्ड काढले नगरसेवकांचे, त्यामध्ये तुमचं जे रिपोर्ट कार्ड काढलं तर ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने उजवं येईल. मग असं उजवं असताना नेमका काय हे वापरला क्रायटेरिया की तुमचं तिकीट कापलं? तुम्ही त्या स्पर्धेमध्ये का टिकला नाहीत? त्या स्पर्धेमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्या पद्धतीने माझं रिपोर्ट कार्ड खूप चांगलं होतं. सर्वेमध्ये सुद्धा माझ्या ऐकण्यात आलं होतं की मी इतरांपेक्षा वरच्या लेवलला आहे. परंतु ज्या वेळेला पक्षातील जिल्हा कार्यकारिणीतली काही मंडळी होती त्यांनी आपल्याला स्वतःला तिकीट मिळायला पाहिजे किंवा मित्राला तिकीट मिळायला पाहिजे या पद्धतीने त्यांनी सगळं राजकारण करत होते. आणि यामध्ये त्यांनी काही, तुम्ही जसं मगाशी म्हटलात की आयाराम, तर काही लोकांना त्यांनी ऐनवेळी पक्षात घेतलं आणि त्या सगळ्यांनी मिळून कदाचित तो एक प्लॅन केला होता. काही जणांच्या अटी होत्या की यांना बरोबर घेऊ नका, काही जणांना स्वतःला तिकीट पाहिजे होतं. या सगळ्या षडयंत्र मी म्हणेल याला की याच्यात माझं तिकीट कापलं गेलं. मग काही जण म्हणतात की तुमची जिरवली. हा, जिरवली ते म्हणतायत, म्हणजे तो जिरवली असं नाही, ते म्हटले की करेक्ट कार्यक्रम केला. करेक्ट कार्यक्रम केला. तर मी त्यांना 1-2 मुलाखती माझ्याही झाल्या पॉडकास्ट, त्याच्यात मी हे सांगितलं होतं की तुम्ही जे केलं आहे ते करेक्ट कार्यक्रम जे म्हणता ना, तर तो करेक्ट आहे की नाही, कार्यक्रम झाला आहे पण तो कुणाचा झाला, करेक्ट झाला का चूक झाला, हे 16 तारखेला ज्या वेळेला मतगणना होईल त्यावेळेला नागरिक तुम्हाला कार्यक्रम कसा करायचा असतो ते सांगते. आता जी टीका होतीये भाजपवरती, जी विरोधाकडून केली जाते, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि मग ज्या पद्धतीनं भाजपचं इथलं स्थानिक नेतृत्व ज्या भाषेमध्ये उत्तर देत आहे त्यांना, मग ते खूप नंतर द्यायला लागलं, ती भाषा जी आहे ती एकूणच भाजपला साजेशी आहे असं वाटतं का? मॅडम, मी तुम्हाला सांगू का, माझं तिकीट कट झालं त्यामुळं कुठल्या चॅनलवर काय बातम्या येतात, कुठल्या वर्तमानपत्रात काय बातम्या येतात, कोण कोणावर काय आरोप करतं हे मला काहीच माहीत नाही. मी आज जे मला 9 दिवस मिळाले होते त्यामध्ये
माझं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होतो. लोकांना परत जाऊन कन्व्हिन्स करत होतो की ही उमेदवारी कदाचित प्रभाग क्रमांक 18मधल्या नागरिकांची आहे. मी स्वतः एक प्रतिनिधी म्हणून आजही त्यांचा त्या ठिकाणी उभा आहे. त्यांनी मला मतदान करावं, माझे विचार ऐकावेत. नुसतं पत्रक त्यांच्याकडे पाठवून त्यांना कदाचित माझी पार्श्वभूमी, मी काय करणार आहे ह्या गोष्टी कळणार नाहीत. तर मी कंटिन्युअसली त्या कामात होतो. त्यामुळे कोण कोणावर आरोप करतं आहे, काय आरोप करतं आहे आणि त्याला कोण कशी प्रकारची उत्तरे देतं आहे, मी कुठलाही पेपर पाहिला नाही, मी कुठलाही चॅनल पाहिला नाही. मी फक्त कामच करतो आहे. तुम्ही काम करताय, पण मग तुम्हाला इतकी विजयाची खात्री वाटतेय, तुम्ही इतका ठामपणे दावा करताय, तर भाजपला असं वाटलं नाही की अरे ह्याच्यामुळे आपली एक जागा जाईल, तर मग आपण यांच्याशी काहीतरी बोलावं, काहीतरी सांगावं की बाबा माघार घे, लढू नकोस, आपण काहीतरी विचार करू, अशा पद्धतीनं तुमच्याशी काही चर्चा झाली? ज्या दिवशी AB फॉर्म आणि उमेदवारी पक्षाने डायरेक्टली त्या तिथं आणून AB फॉर्म दिले, त्यावेळेला मला कळालं की मला उमेदवारी मिळालेली नाही आहे. थोडासा मी डिसमूड झालो होतो. कदाचित म्हटलं की काम करूनही जर आपल्याला डावललं जात आहे तर आपण थांबावं. परंतु मित्रपरिवार असतील, माझे कुटुंबीय असतील, त्यानंतर प्रभागातले जे नागरिक ज्यांच्याशी मी कनेक्ट होतो, ज्यांची कामं खूप प्रमाणात केली, तर त्यांनी सांगितलं की तू ही उमेदवारी ठेव, कारण तू काम केलेलं आहेस. स्थानिक लेवलला ज्या वेळेला लोक मतदान करतात त्यावेळेला त्यांना काम करणारा, जवळचा आणि इझिली तो ॲक्सेसिबल असेल असा उमेदवार लागतो. आणि त्या सगळ्या गोष्टी कदाचित त्यांनी माझ्यात पाहिल्या. त्यामुळं मला ज्या वेळेला हे कळलं की ही उमेदवारी आपल्याला मिळालेली नाही आहे आणि थांबणार होतो, पण या सगळ्यांच्या विनंती म्हणणार नाही, त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही ठेवा, तुम्ही 100% निवडून येणार आहे, म्हणून मी ही उमेदवारी ठेवली. त्यानंतर माघार घे म्हणून मला असं कुणीही सांगितलं नाही, कारण कदाचित त्यांनाही माहिती होतं की हा निवडून येईल, हा थांबणार नाही. असं मला कुणीही सांगितलं नाही की तू माघार घे. पण मग निवडून आल्यानंतर काय? निवडून आल्यानंतर मॅडम, मी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक मागच्या काळात होतो. आज अपक्ष असलं, माझं चिन्ह वेगळं असलं तरी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि मी 2017ची निवडणूक जिंकलो होतो. आणि त्या माध्यमातून माझ्या प्रभागात जी काही विकास कामं केली, ज्या काही लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले, तर तो जो नावलौकिक किंवा जी संधी मला त्या पक्षातून मिळाली, तर मी त्या पक्षाबरोबर राहणार. पण त्या पक्षाला तुमची किंमत आहे का? स्थानिक लेवलच्या मंडळींनी, मी मगाशीच सांगितलं की त्यांनी त्यांच्या षडयंत्रात, त्यांना स्वतःचा स्वार्थ त्याच्यात होता त्यांचा, त्यांनी समाजकारण केलेलं नव्हतं, फक्त राजकारण करत राहिले. समाजकारण मी करतोय. या विजयाने माझ्या वरिष्ठ नेत्यांना हे लक्षात येईल की हा चांगला कार्यकर्ता होता, याच्यात मागच्या काळात जो काय अन्याय झाला आहे तर तो पुढच्या काळात असं कुठल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर नाही झाला पाहिजे. जो सर्वे असतो त्या सर्वेप्रमाणेच त्यांनी जर तिकीट वाटप केलं. वरिष्ठ म्हणजे नेमके कोण? वरिष्ठ म्हणजे आमदार असतील, त्यानंतर स्थानिक पक्षाध्यक्ष असतील. तुमचं मग इथं तुमचा कॉन्टॅक्ट नव्हता त्यांच्याशी? शहराध्यक्ष असेल, तुमचे इथले स्थानिक आमदार असेल, कारण तुमचा पक्ष काय हे शहर पण तेच चालवतात. शहराध्यक्ष, आमदार यांच्यापर्यंत माझं काम होतं. परंतु मी काय मगाशी म्हटलं की यांनी जे काही त्यांचे मित्र असतील किंवा त्यातले काही पदाधिकारी असतील, यांनी जे काही रिपोर्ट्स कार्डवरती घेऊन गेले, त्यावेळेला यांनी या ठिकाणी ठरवून ते गोष्टी चंद्रकांत दादा असतील, बावनकुळे साहेब असतील, CM साहेब असतील, यांच्यापर्यंत खरी गोष्ट त्यांनी पोचवलीच नाही. आणि त्यांनी जो काही इथनं प्लॅन करून सगळे घेऊन गेले होते पुढं, तेच त्यांच्या पुढं आणल्यावरती कदाचित त्यांना खरी माहिती मिळाली नाही. भविष्यात माझ्या विजयामुळे त्यांना हे लक्षात येईल. तुम्ही कमी पडलात का? शहराध्यक्षांपर्यंत पण जर तुम्हाला तुमची बाजू मांडता आली नाही तर तुम्हाला त्यांनी वेळ दिला नाही का, तुम्ही कमी पडलात? नाही, त्यांनी माझ्याशी चर्चाच केली नाही या बाबतीत. तुम्ही गेला होतात का चर्चा करायला? मुलाखतीला गेलो तुम्ही. त्याच्यानंतर तिकीट कापल्यानंतर बोललात का त्यांच्याशी? नाही, तिकीट कापल्यानंतर त्यांनी मला फोनच केला नाही. तुम्ही केला? मॅडम, ज्या वेळेला तिकीट कापलं त्याच्यानंतर मी त्यांच्याशी अध्यक्षांची चर्चा केली नाही. आमदार साहेबांना मी म्हटलं होतं की मी असं कुठलं चुकीचं काम माझ्याकडनं झालं की माझी उमेदवारी कापली, माझा तुम्ही काय विचार केला होता, हा एवढा एक प्रश्न त्यांना विचारला. ते शांत बसले, म्हटले मी तुला फक्त भेटायला आलेलो आहे आणि आम्ही भेटलो. आता आमदारांपर्यंत
मी माझी पोच होती वरच्या नेत्यांपर्यंत, म्हणजे पालकमंत्री असतील किंवा त्यावेळेचे आमच्या पक्षाचे चंद्रकांत दादा, आता ते मंत्री आहेत, नंतर बावनकुळे साहेब होते पक्षाध्यक्ष, रवींद्र चव्हाण साहेब आहेत पक्षाध्यक्ष. तर या लोकांशी माझा थेट संपर्क कधीच नव्हता, त्यामुळं त्यांच्यापर्यंत माझी बाजू मी मांडू शकलो नाही. पण मग परत तुम्ही म्हणताय की तुम्ही निवडून आल्यावरती भाजपसोबत जाणार, तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं का? मग इतकं सगळं झाल्यानंतर पुन्हा तुम्ही म्हणताय की मी तिथेच जाणार आहे. मॅडम, संघर्ष करत राहील. जर न्याय मिळाला नाही ना तर संघर्ष करत राहील. तुम्हाला कोणाचा कार्यक्रम करायचा आहे परत तिथे जाऊन? मला तिथं जाऊन ज्या लोकांनी या ठिकाणी पक्षाचा विचार न करता जी काही माझ्या प्रभागापुरती उमेदवारी मिळवण्यासाठी की कोणाला उमेदवारी दिली त्यांच्यासाठी प्रयत्न केलेत. मला वरच्या मला त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधीही शंका नाही, कारण त्यांना माहीत नव्हतं. पण या लोकांनी जे चुकीचं काम केलं त्यामुळे माझे मतदारसुद्धा त्यांच्यावर नाराज आहेत. माझ्या मतदारांना, माझ्या प्रभागातल्या नागरिकांना माझी उमेदवारी कापली याचा खूप धक्का बसला. त्यांना हे अपेक्षित नव्हतं. त्यामुळं माझ्या विजयामुळे ज्या लोकांनी हे सगळं केले त्यांना मला हा धक्का द्यायचा आहे. त्यांना सांगायचं होतं की तुम्ही कार्यक्रम चुकीचा केला, त्यामुळं काही ठिकाणी आपल्याला अपयश या प्रभागात म्हणा किंवा शहरात म्हणा येणार आहे. एकूणच हा जो सगळा कारभार झाला, तुम्ही आता पेपर बघत नाही म्हटला, चॅनल बघत नाही, लोकांना पोचवत आहे, परंतु भाजपच्या काळामध्ये जे काही काम झालंय, रस्ते असतील, पाण्याची समस्या असेल, वाहतूक कोंडी असेल, ही कामं झाली नाहीत असं ओरडलं जातं. पाण्याची तर सगळीकडेच वाट लागलेली आहे. रस्ते छोटे झालेत हे तुम्ही पण मान्य कराल. अर्बन स्ट्रीटमध्ये जे काही फुटपाथ इथं आलेत ते वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मग हे काम जे तुमच्या काळात तुम्ही सभागृहामध्ये होतात, तर मग ही कामं झालीत ही बरोबर आहेत का चुकीची आहेत काय? नेमकं नंतरचे 4 वर्ष इथं प्रशासक होता, तर त्या कामांकडे कसं बघाल तुम्ही? मॅडम, पाण्याच्या बाबतीत 2017 साली ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला माझे मार्गदर्शक दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, त्यानंतर महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून भामा आसखेड आणि आंध्रा धरणातनं जो पाणी आणण्याचा प्रकल्प सँक्शन झाला, त्यातलं आंध्रा धरणामधनं आपल्याला पाणी मिळतं आहे. भामा आसखेडचा सुद्धा प्रोजेक्ट सुरू आहे. याच्यामध्ये ज्या काही पाईपलाईन्स टाकायच्यात आणि बाकीच्या गोष्टी पुढच्या करायच्यात, तर याच्यात स्थानिक तिथल्या ग्रामपंचायत असतील, बाकीच्या खाजगी जागा असतील, तर यांच्यामधनं जी पाईपलाईन आणायची याच्या बाबतीत जोपर्यंत ते लोकांचं आपल्याला सहकार्य मिळत नाही तोपर्यंत ते काम पूर्णत्वास जात नाही. त्या पद्धतीने प्रशासन काम करतं आहे. त्याच्यासाठी आंध्रा धरणातलं तर पाणी आपण घेतो आहे, परंतु भामा आसखेड धरणामधलं जे पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर याच्यासाठीचा त्या तिथं पंपिंग स्टेशनचं काम चालू आहे. हे मी स्वतः 1-1.5 महिन्यापूर्वी तिथं जाऊन पाहिलं आहे. मला असाच कदाचित प्रश्न विचारला जाईल भविष्यात, म्हणून मी हे सगळी गोष्ट पाहिली होती. तर तिथलं पाण्याचा जो प्रश्न आहे हा 100% भामा आसखेडचं पाणी आलं तर तो मिटणार आहे. आणि वाहतूक कोंडीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल तर शहराचा रिवाईज DP जो होता त्या DPमध्ये त्या तरतुदी करणं आवश्यक होतं. त्या DPवरती जो काही आता 50,000 हरकती आल्यात ना, तर त्या खरोखर त्यावर विचार करण्यासारख्या आहेत. कारण बऱ्याचशा ठिकाणी पूररेषेचा प्रश्न असेल, त्यानंतर जे रस्ते आहेत तर ते पूर्वीचे रस्ते हे ज्या वेळेला चिंचवड गाव होतं त्यावेळेला लेआउट झालेले होते. त्यानंतर ज्या वेळेला महानगरपालिका झाली तर त्यावेळेचा जो DP होता तो त्यावेळेच्या लोकसंख्येप्रमाणे आणि त्यावेळेच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून केल्या होत्या. परंतु आपलं शहर एवढं विकसित झाले की त्याचा सर्वे असा आहे की 2051पर्यंत आपण पुणे शहराच्या पुढं आपली लोकसंख्या जाणार आहे. तर या गोष्टीचा विचार करून आज जे काही रस्ते किंवा फुटपाथ करण्याची आवश्यकता पडली, तर रस्तेच आधी छोटे होते, परंतु रस्त्यावरनं चालणारा माणूस हा सुरक्षित राहायला पाहिजे, त्याला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. पण त्या फुटपाथवरतीच अतिक्रमण झालंय ना आता कित्येक ठिकाणी. रस्त्यावरती चालणाऱ्या माणसाला सोयच राहिलेली नाहीये. तर मॅडम, याच्यासाठी प्रशासनाची ती जबाबदारी आहे की फुटपाथ हे अतिक्रमण फ्री असले पाहिजेत. मी माझ्या प्रभागामध्ये जो लिंक रोड डेव्हलप केलेला आहे त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्या लिंक रोडवरती मी बोर्ड लावायला लावलेले आहेत महानगरपालिकेला, प्रशासनाला, की फुटपाथवरती 2 व्हीलर्स आणि हॉकर्स यांचं अतिक्रमण करू नये, असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. कारण
असं अपेक्षित आहे की ते ट्रॅफिक डिपार्टमेंटनी त्याच्यावर कारवाई करावी, परंतु त्यांचं उत्तर यायचं की नो पार्किंगचे बोर्ड असतील तरच आम्ही करणार. म्हणून मग मी हे करायला लावलं. तर मला तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनालाही हे सांगायचं आहे की रस्ते छोटे आहेत तर याच्यावरती तो नक्कीच विचार करायला पाहिजे होता की वाढत्या लोकसंख्येप्रमाणे रिवाईज DPमध्ये आपण प्रत्येक जी काही अधिकृत बिल्डिंग आहे त्याच्या पुढचं जे साईड मार्जिन आहे याच्यातला काही भाग घेऊन ते रस्ते वाढवले पाहिजेत. आणि रस्ते अतिक्रमण जे आहे याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळं जे काही लोक रस्त्यावरनं चालतात ते फुटपाथवर येतील. आमच्या प्रभागामध्ये ज्या वेळेला लिंक रोड आम्ही विकसित केला होता त्यावेळेला परिहार चौकातही जाऊन त्याचं पाहिलं होतं, कारण परिहार चौकातला रस्ता आणि माझ्या लिंक रोड हा सेम आहे, त्याच्यात 1-2 मीटरचा फरक आहे, परंतु तिथं व्यवस्थित होतं आणि इथं का व्यवस्थित होत नाही. तर अतिक्रमण जे आहे ते काढलं गेलं पाहिजे. नागरिकांना ज्या वेळेला ते फुटपाथवरनं चालतील मग पार्किंगची जागा आणि कॅरेजवे असं जवळजवळ पूर्वी 4 मीटरचा कॅरेजवे आज 4.5 मीटरचा झाला आहे. म्हणजे त्यांनी वाहतुकीचा जो काही म्हणजे एकंदरीतच ह्या सगळ्या प्रश्नावरती तुम्ही आता काम करणार आहात म्हणतात. राजेंद्र गावडे हे एका अर्थानं जर पाहिलं तर स्टँडिंग नगरसेवक होते आणि तरी तसं असताना त्यांचं तिकीट कापलं, करेक्ट कार्यक्रम केला असं सांगितलं जाते. पण आता ते म्हणतात कार्यक्रम केलाय माझा हे मला मान्य आहे, पण तो करेक्ट होता का चुकीचा होता ह्याचं उत्तर 16 तारखेला मिळेल. पण दुसरीकडं ते पुन्हा भाजपसोबतच जाणार असल्याचंही सांगतात. कदाचित हीच खासियत जी आहे ती आपल्याला भाजपची असेल असं म्हणावं लागेल. परंतु जो काही रोष आहे तो भाजपच्या कारभारावरचा आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आहे. प्रत्यक्षामध्ये परवा दिवशी मतदानाच्या दिवशी काय घडतंय हे आपल्याला 16 तारखेला समजेल. तोपर्यंत ज्या काही राजकारणामध्ये ज्या काही बिहाइंड गोष्टी घडणार आहेत, आतमध्ये ज्या काही घडामोडी घडणार आहेत, अत्यंत नवीन नवीन गोष्टी ह्या आजची रात्र उद्याची रात्र जी आहे त्याच्यामध्ये ऐकायला मिळतील, त्या नेमक्या काय असणार आहेत त्याही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. पाहत राहा आसपास.